ला मॅच सुरू होईल. हॅलो नादव चला मॅच सुरू करा प्लीज. युनायटेड 11 नांदगाव. पहिला बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे नदीम. नदीमला मात्र चकवलं या चेंडूने. जिथे चेंडू स्टॉप व्हायला पाहिजे होता. नदीम चिपळूणकर इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. 4 धावांनी खाते उघडले जाते सचिन काटकर कडून. विश्वजित ठाकूर मोठ्या रायगडचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला ओळखलं जातं विश्वजित. धन्यवाद डीचे हर्ष. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया मैदानामध्ये. रॉयल फेस्टिवल स्पर्धा 2023 आपण अनुभवते. आज इंग्रजी वर्षाचा अंतिम दिवस. नवीन वर्षाचा सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना क्रिकेट रसिकांना खूप साऱ्या शुभेच्छा. फटका चांगला आहे. क्लास इथे दाखवला. चेंडू सीमा पार. एक अफलातून स्ट्रोक डावखुऱ्या अक्षय म्हात्रेचा षटकार. चे 15 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळतात. अजून मैदानात स्थिर स्थावर झालं नाही युनायटेड 11 नांदगाव संघ. कारण खेळाडू उशिराने पोचले. मैदानात पहिल्या चेंडूवर चौकार सुटला. झेल सुटला. यावेळेस मात्र फलंदाजाला चारी मुंड्या चित केले. वेगावर स्वार होणी गोलंदाजी विश्वजित ठाकूरची पाहायला मिळाली. षटकातील पहिला चेंडू असेल जो निर्धाव आलाय तो अंतिम चेंडू. षटकाची सांगता पहिल्या षटकानंतर 15 धावा पाहायला मिळतात. आपल्यासोबत आज आपण सुरुवातीचा आवाज ऐकला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थात या स्पर्धेवर आणि इथल्या कोकणवासियांना
आपल्या गोड आवाजाने भुरळ टाकले आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत शेट्टी सर आमच्यासोबत जुडलेत, अर्थात महाराष्ट्राचे लाडके चंदू सर. सरांना सुद्धा या स्पर्धेने प्रभावित केले. सर सर काय सांगाल, कोकणातलं क्रिकेट, रॉयल बोर्लीची स्पर्धा. कोकणातलं क्रिकेट आणि त्यातल्या त्यात श्रीवर्धनचं क्रिकेट थोडंसं वेगळंच आहे. 4 आयकॉन, त्याचबरोबर स्थानिक संघ, इकडले संघ मालक, इकडले प्रेक्षक आणि त्यातल्या त्यात रॉयल फेस्टिवल म्हटल्यानंतर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. आणि हा उत्साह जर पाहिलं तर कालच्या संध्याकाळी कोणी पाहिला असेल तर तो हा इकडला सेलिब्रेशन विसरणार नाही. कालच एवढं काही पाहायला मिळेल, आज खूप काही पाहायला मिळणार आहे. लक्षात राहील ही स्पर्धा. नक्कीच सर. काल असं वाटलं जणू शेवटचा सामना अंतिम सामना आहे का काय रॉयल फेस्टिवलचा. वळ्या पुन्हा एकदा मॅचकडे. विकी भोईर उजाष्टीच्या खूपच बाहेर, पंचांचा निर्णय येणे बाकी. वाईड प्लस 22-1, टोटल 2 धावा इथे येतील. विकीची सुद्धा खराब सुरुवात इथं पाहायला मिळते. 2 धावा येत आहेत, 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. 17 धावा. नांदगाव संघाला मागचं झालेलं विसरून पुन्हा नव्याने या मॅचमध्ये सुरुवात करावी लागेल. विकी भोईर सचिन काटकर साठी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण तो बनून राहील दर्शक. विकीचं सुद्धा रॉयल फेस्टिवल मध्ये षटकारांनी केलंय स्वागत सचिन काटकरनी. प्रचंड ग्लॅमरस आले या स्पर्धेला. आपण पाहतो इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला फोटोग्राफी पाहायला मिळते. अक्षय कडव यांची अफलातून संपूर्ण टीम प्रोफेशनलिझम काय असते या स्पर्धेने दाखवून दिले. की हो खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेस फलंदाजाकडे कुठलीही संधी नव्हती मोठा हिट खेळण्याची. सन्मान दिला फलंदाजांनी. 1 धाव घेतली. एकेरी धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. 24 धावा. विकी भोईर कमबॅक करून द्यावं लागेल युनायटेड 11 नांदगाव संघाला. झैद नसीर यांचा संघ. विकी भोईर सर खूप कमी संघ मालक आहेत ज्यांची ओळख टेनिस क्रिकेटमध्ये आहे. त्यापैकी एक झैद नसीरी, सक्सेसफुल ओनर, अर्थात टेनिस क्रिकेट वर त्यांचं असलेलं हे वर्चस्व सगळं आपल्याला दाखवून देतं. विकी भोईर आज दरम्यान हा चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली. गली रिझन मध्ये विश्वजित आहे, जिथं क्षेत्ररक्षक लावलाय तिथेच हा चेंडू जातोय. स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते युनायटेड नांदगाव संघामध्ये. अर्थात विकेट किपरला आपण पाहतोय सावळेश्वर सावळा रंगाचा किरण पवार. पवारची पॉवर फलंदाजीमध्ये नक्की पाहायला मिळेल. विकी भोईर, हा विकी भोईर अफलातून गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा एक निर्धाव चेंडू. पहिले 1-2 चेंडू थोडेसे स्थिरतावर व्हायला घेतले विकीने, कारण वेळेच्या उशिरा पोहोचले. गाडीमधून उतरून लगेच मैदानात यावं लागलं. स्थिरावताना होईपर्यंत मात्र मॅच पुढे गेला होता. विश्वजितचं महागडं षटक ठरलं. 15 धावा गेल्या. सुरुवात विकीची चांगली झाली नव्हती. 1 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या. फटका मोठा आहे, वाह, छोटा पॅकेट बडा धमाका. अहो टाके हार्डवेअरला जर लागला असता तर तब्बल 1000. महागडा ठरतोय गोलंदाजी करताना विकी भोईर. 2 षटकार आले त्या षटकामध्ये. एक सचिनच्या बॅटमधून, आता आला अक्षयच्या बॅटमधून. विकी भोईर, अक्षय मात चांगला स्क्वेअर कट केला. गॅप प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर, जबरदस्त स्ट्रोक, देखणा स्ट्रोक, डोळ्याचं पार न फेडणारा स्ट्रोक अक्षय मात्रेच्या बॅटमधून. सीमारेषा पार, 4 चौकार. चंद्रकांत सर आहेत आपल्या सोबत. सर डावखऱ्या फलंदाजाला जेव्हा उजव्या बाजूला खेळताना आपण पाहतो, ऑफ साईडला खेळताना पाहतो, सौरव गांगुलीची लगेच आपल्याला आठवण येते, युवराज सिंगची आठवण येते. संघाची धावत संख्या आहे 34 धावा. काय सांगाल सर? नक्कीच एक चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. टीम
हरवीत कडून सारा 11 हरवीत चांगली सुरुवात होताना पाहायला मिळाली. विश्वजित ठाकूर त्यानंतर विकी भोईर या दोघांवर देखील हल्ले करण्याचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे जोडी अबाधित आहे. सचिन काटकर आणि अक्षय म्हात्रे जो अलिबागचा खेळाडू आहे आणि सध्या चर्चेत आहे. आणि अक्षय यांची स्ट्रेंथ ही आहे की ते मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात. म्हणजे ज्या सहजतेने ते ऑन साईडला खेळतात, समोर खेळतात, त्याच सहजतेने ते कव्हर पॉईंट्स देखील खेळतात. त्यामुळे त्यांच्या खेळीमध्ये काहीतरी एक वेगळं रसायन आहे. परंतु समोर जर पाहिलं तर युनायटेड खलीक हा संघ देखील तेवढाच बलवान आहे नांदगावचा. त्यामुळे कमबॅक करणं तेही जाणतात आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये ते कमबॅक करावंच लागेल. पाहूया, सुरुवात मात्र या ठिकाणी हरवीच्या बाजूने झाली आहे, परंतु इकडे नांदगावला कमबॅक करावं लागेल. राकेश कहार पहिल्या चेंडूवर हल्ला मात्र चढवला. क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चूक. इथे मात्र जोडी फोडण्यात यश आले. सचिन काटकरला यावं लागेल माघारी. की सर 4 षटकांचा सामना म्हटला तर तुम्हाला वापसी करायला खूप कमी संधी असते. जितका लॉंग फॉर्मॅट जातो तेवढे तुम्हाला टेस्ट क्रिकेटमधलं तर सेशन दर सेशन मॅच स्पर्धा होते. आपण पाहिलं 50 ओव्हर वन डे तर तुम्हाला 2 चेंडू मिळतात, खूप वेळही मिळतो. पण जितका शॉर्ट फॉर्मॅट होतो तितकं मात्र तुम्हाला कमबॅक करण्यासाठी, पुनरागमन करण्यासाठी खूप कठीण असतं. पण तिथेही करून दाखवेल इथं कहर. राकेश कहरने अर्थात पहिल्याच चेंडूवर विकेट दिला, ज्या विकेटच्या प्रतीक्षेत होती युनायटेड 11 नांदगाव. आता नवीन फलंदाज येतोय सलीम दवनाक सारा 11 हरवीसाठी. एक जबरदस्त की ग्रामीण खेळाडू रायकॉन म्हणून सुद्धा खूप चांगल्या स्पर्धा त्यांनी केल्यात. या रॉयल फेस्टिवलचे हे रॉयल बोर्लीचे मैदानी त्याला बऱ्याच वेळेस नंदनवर ठरले फलंदाजी करताना. पंचांकडून गाड घेतोय, क्षेत्ररक्षणावर एक करडी नजर टाकली आणि फलंदाजीसाठी सज्ज होते. महत्वाची स्पर्धा, महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी. सलीम तयार आहे. राकेश कहर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनी सुरुवात केली होती. लॉंगांच्या करवी झेल बाद केलं सचिनला. 2 षटकानंतर धावा मात्र चांगल्या झाले. स्कोरबोर्डवर 34. फटका पुलचा चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, करणार नाही चूक. नदीमनी टिपलाय चांगला झेल. आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट राकेश कहरच्या नावावर. बॅटर इन होते परेश ठाकूर. फलंदाजीसाठी ठाकूर. स्लिपमध्ये ठाकूर आपल्याला पाहायला मिळते, विश्वजित ठाकूर. तर मात्र मॅचवर कोण ठाकूर की गाजवेल हे महत्वाचं असेल. 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि हॅट्रिक आहे राकेश कहर. लगातार 2 विकेट घेतलेत. खूप महत्वाचा षटक हाताळतात राकेश. हाही फटका यावेळेस मात्र चांगला आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल सक्सेसफुल आणि पॉवरफुल पाहायला मिळाला ठाकूरच्या बॅटमधून. षटकार. धावसंख्या 40 वर पोहोचते. सुरुवात चांगली होती सारा 11 हरवीची. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. थोडंसं सबमरीन राहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली नाही जी अपेक्षित होती परेश ठाकूरला. बॅटच्या काढून चेंडू यष्टिरक्षक किरण पवारच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते राकेशनी. जसेच परेश ठाकूर आले एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जाळ्यात अटकवलं. इथं स्विंग पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा 6. राकेश कहरने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 6 धावा दिल्या, त्यामध्ये एक षटकार आला होता ठाकूरचा. परेश ठाकूर ऑन स्ट्राईक.
हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे फच्या डोक्याच्या वरून. एक धाव, एकच धाव मिळेल इथे. आता स्ट्राईक नेक्स्ट ओव्हर मध्ये सुद्धा मिळेल परेशला. अक्षय मात्रेमधनं पुन्हा नॉनस्ट्राईकला यावं लागेल. अक्षयच्या बॅटमधून 2 षटकार, 1 चौकार आलाय. पहा 3 ओव्हरसाठी 14 मिनिटं खर्च केली. आपला स्पर्धेचा नियम आहे 15 मिनिटात आपल्याला 3 ओव्हर करणे कंपल्सरी होतं. तर टाइम आता इथे नोटही केला जाईल आणि सांगितलं जाईल. पंच तर नक्कीच इथे टाइम नोट करतायत. जर 16 मिनिट लागलं असतं तर एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या हात येईल. खूप हाही स्पर्धेचा चांगला नियम आपल्याला पाहायला मिळतो. रॉयल फेस्टिवल म्हटल्यानंतर इथे वरवटना 11 विपक्ष मरियम 11 शिग्रा यांचा मॅच असेल पुढचा. टॉससाठी पोहोचायचं टॉस बॉक्समध्ये. अमजद शेवटचं षटक घेऊन अमजद. परेश ठाकूर फुलटा चेंडू, खराब गोलंदाजी. त्याचा खरपूस समाचार. परेश ठाकूर 6 धावांसाठी षटकार. कारण मात्र धावसंख्या झपाट्याने वाढली. 47 धावा. आता टॉप गिअर मध्ये गाडी टाकली परेशनी. सहा धावा पाहायला मिळाल्या पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 47. 60च्या जवळ नेण्याचा प्रयत्न राहील सारा 11 हरवीस साठी. आमच्यातून हल्ला चढवला जातोय. हा बॅक टू बॅक दुसरा, या पहिल्यापेक्षा खूप लांब. 6 धावा षटकार. 53 धावा, अर्धशतक पूर्ण होते सारा 11 हरवीस संघाचा या षटकाराने. ठाकूर आता नक्कीच गोलंदाज सर म्हणत असेल ये हात मुझे दे दे ठाकूर. 2 षटकार आलेत. अफलातून स्ट्रोक परेश ठाकूरच्या बॅटमधून इथं पाहायला मिळते. एक आक्रमक फलंदाजी ते पाहायला मिळते परेशच्या बॅटमधून. 3 षटकार ठोकलेत आतापर्यंत. 6 चेंडूचा सामना केलाय परेशनी. तर अपेक्षित नव्हती येते परेश ठाकूर कडून अशी फलंदाजी, पण जबरदस्त फटकेबाजी. हॅलो हॅलो, तिसरा लगातारचा षटकार परेश ठाकूर. जबरदस्त फलंदाजी. फलंदाजी आवडले असेल तर टाळ्या व्हायला पाहिजे खेळाडूसाठी. परेश ठाकूर लगातारचा तिसरा षटकार. मॅच मधला त्याच्या बॅटमधून 4था षटकार आहे. पहिला जेव्हा स्ट्राईक घेतली तेव्हा राकेश कहर सारख्या गोलंदाजाला त्यांनी षटकार ठोकला होता. जबरदस्त फलंदाजी. संघाची धावसंख्या 59. 3 चेंडू अजून बाकी आहेत सारा 11 हरवीस साठी. धावसंख्या मात्र मोठी असताना अमजद आता मागणा ठरतोय. रणमध्ये बिघाड. पंच मृत घोषित करतात चेंडूला. पुन्हा गोलंदाजी मार्कवर यावं लागेल अमजदला. 3 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात अमजदनी. मागणे ठरलेत विश्वजित ठाकूर 15 धावा, विकी भोईर 19 धावा. राकेश कहरनी मात्र थोडंसं कमबॅक करून दिलं होतं. हा यावेळेस कमबॅक डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळाली. वायडी शॉर्कर पाहायला मिळाला. थोडंसं गती परिवर्तनही केलं होतं चेंडूला. बोटं फिरवली होती. स्लोवर वन. गोलंदाजाच्या बाजूला आता किरण पवार आहेत आपल्या गोलंदाजाकडे. सातत्याने चर्चा करतात. ही चर्चा बनते, करावी लागणार आहे अमजद परेश ठाकूरसाठी. खोल्या टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून. पण चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर केले ग्राउंड राकेश करणी. एकच धावावर परेशला मात्र समाधान मानावं लागेल. मगातपासून नॉनस्ट्राईकला अक्षय मात्र राहिला होता. मागचे एक पूर्ण षटक. आता मात्र अंतिम चेंडू खेळण्याची त्याला संधी आहे. अक्षय मात्रे 2 षटकार 1 चौकार खेळले. 3 चेंडू डॉटही त्याच्या बॅटमधून त्यांनी खेळले. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 60 धावा. 60 धावा.
म्हणजे शेवटचा चेंडू अक्षय मात्रेसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण फैलावलेलं आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या पट्ट्यात आलं नाही. अलंग द कार्पेट थोडस पंबल तिथे नांदगाव संघाकडून. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. सैबाज होता क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण शेवटच्या चेंडूवर. 62 धावा, 63 धावांचं एक मोठं आव्हान युनायटेड 11 नांदगाव संघासमोर असेल. पण कुणी धाव नका, एक खूप मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन टाइम मॅच संपवला इथे इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. खतम केली 1 मिनिट ते शिल्लक ठेवून 20 मिनिटाचा अवधी मिळतो. 19 मिनिटात 4 षटकं हाताळली युनायटेड 11 नांदगाव संघाने. प्रेक्षकांची गर्दी आज सकाळपासूनच वाढते या मैदानात. खूप चांगला मॅच आपल्याला नक्की पाहायला मिळेल. 62 धावा झाल्यात, 63 धावा, कारण फलंदाजी सुद्धा तेवढीच तगडी आपल्याला पाहायला मिळेल. किरण पवार, विश्वजित ठाकूर, राकेश कहर, फहद कलबसकर ही फलंदाजी नक्की मिळेल सर. 63 धावा कशा होतील या चेंडूबळीच्या खेळामध्ये, काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. ज्यांचा अबुधाबी शारजा स्टेडियममध्ये सुद्धा मराठीचा डंका ज्याने वाजवला आपल्या आवाजाने, आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर या भारतात व्हॉइस ऑफ इंडिया असं म्हणता येईल. तर तुम्ही ऐकाल एक गोड मधुर आवाज. धन्यवाद. चला, वरवटण्याचे कॅप्टन आसिफभाई माझ्या मते आलेले तिकडे, आणि विनंती असणार आहे त्यांच्या समोर मरियम 11 शिग्रा. चला, टॉस साठी यायचं आहे. मुदस्सर हसवारे साहेब यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वरवटण्याचे आसिफभाई या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं शिग्रा टीम. चला या, सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस 24व्या पर्वाचा. मॅच नंबर 2 सध्या सुरू आहे. सारा 11 खरवीत आणि त्यांच्या विरोधात युनायटेड 11 खलिक नांदगाव. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर खरवीत संघाने धावसंख्या केलेली आहे ती 62 आणि 63 धावांचा करायचा आहे पाठलाग. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडताना आपण पाहतो, आणि मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार होताना पाहायला मिळतात. चला, बॅटर पाठवा. आयोजकांच्या सूचना आहेत. आणि 63 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होतात भारतातील अग्रमानांकित खेळाडूंपैकी एक, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील सावळे गावचे सुपुत्र, ज्याने गेल्या वर्षी रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपातील 4 व्हीलर कार जिंकली, ते किरण पवार. आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर गुजरातच्या अहमदाबादचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे राकेश कहर. एका बाजूला पवार आहेत, एका बाजूला कहर आहेत. पाहूया, पवार पॉवर दाखवावे लागेल आणि कहरला कहर करावा लागेल. परंतु हे क्रिकेट आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कारण अरविंद संघ देखील चांगल्या तयारीनिशी उतरला इकडे. जावेद बेरेकर साहेबांचा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय, आणि झैदभाई नझीरी यांचा संघ आपल्याला एका बाजूला पाहायला मिळेल. त्यांना मात्र फैजभाईंचं देखील नेहमीच प्रोत्साहन असते या टीमला.
जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन अलिबागचे एक जबरदस्त गोलंदाज सुमित पत्रे येताना पाहायला मिळत आहेत. सुमित पत्रे हे देखील गेल्या काही वर्षातील चर्चेतील नाव जरूर आहे, अनुभव आहे, थळ गावाला बिलॉंग करतात आणि आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पण रायगड विरुद्ध रायगडच अशी लढत आहे. स्पर्धा रायगडमध्ये रायगडच्या दोन संघांमध्ये आहेत आणि रायगडच्या आयकॉन एकमेकांच्या समोर देखील येताना पाहायला मिळत आहेत. सुमित पत्रे थळ अलिबाग आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर सावळे पनवेल रायगड. किरण पवार. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी सकाळच्या सत्रापासूनच झाली आहे सुमित, कारण रॉयल फेस्टिवलचा शेवटचा दिवस तरी पाहायचा असा प्रत्येकाने निश्चय केला होता आणि आपली सगळी कामे बाजूला 31चं सेलिब्रेशन रात्री करायचं आहे, परंतु दिवसा आम्हाला स्पर्धा पाहायची आणि रॉयल फेस्टिवल म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे या वर्षाची सांगता सगळेजण आपापल्या पद्धतीने करत असतात आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील येत असतात. तब्येत मॅचच्या दिशेने मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. किरण पवार सज्ज आहेत, ज्यांच्या नावाची चर्चा मुंबईपासून दुबईपर्यंत झाली, परंतु सुमित पत्रे हे देखील एक जबरदस्त नाव आहे. दुसऱ्या डावातही मॅच रंगेल. एक महत्वाचा सामना. नांदगाव एका बाजूला आपण पाहतोय, हरवीत एका बाजूला आपण पाहतोय. यावेळेला पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला, परंतु तिकडे आहेत फिल्डर. नांदगाव संघ म्हटलं तर मेंदडीचा मी उल्लेख करेल, कारण संघ मालक मेंदडीचे आहेत, कारण त्यांचाही उल्लेख म्हणजे मसाळा तालुक्यातील एक मुख्य गाव आहे मेंदडी, म्हणून त्याचाही उल्लेख आपण या ठिकाणी जरूर करूयात. आणि घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने पहिला बॉल तर निर्धाव आलाय. सुमित पत्रे समोर जर पाहिलं तर किरण पवार. आक्रमण किरण पवारचा एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार षटकार. रंगतदार होणार आहे. येणारे 22 बॉल ठरवतील मॅच हरवीतला जाईल की मेंदडीला जाईल ते देखील या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामुळे चर्चेचा विषय आहे ही मॅच. पुन्हा एकदा सुमित समोर जर पाहिलं तर किरण. ओहो, इकडे कमबॅक करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सुमित पत्रे. अलिबागचा हा वेगवान गोलंदाज का चर्चेत असतो, विविध स्पर्धा गाजवत असतो, थळचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणत असतो आणि इकडे तेच केलंय. एक डॉट बॉल त्यांच्याही माध्यमातून आलाय. चांगलीच लढत रंगताना पाहायला मिळते. जबत मॅचच्या दिशेने किरण पवार यांच्यासाठी विशेष पारितोषिक आलेलं आहे. जर मॅच जिंकून दिली तर फाईज नजीर यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्यासाठी दिला जाणार आहे. तर पाहूया पारितोषिक तर कालही मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाली आणि आजही असणार आहेत, कारण दोन्ही संघ तेवढेच बलवान आहेत. सुमित काही चांगले चेंडू जबरदस्त येताना पाहायला मिळाले. यावेळेला लगावलाय टोला, फटका एक्स्ट्रा कव्हरला जातोय, परंतु तिकडे थोडासा वेगच बंदावला बॉलचा आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. म्हणजे त्या बाजूला जर पाहिलं तर चढ म्हणा उतार म्हणा दोन्ही आहेत, परंतु तिकडे एकदा बॉल अडला की कधी कधी वेगात जातो किंवा कधी कधी थांबतो आणि हा सीमारेषा दिशेने निघाला बॉल तिकडे थोडासा थांबला जरूर आहे. धावसंख्या आता मात्र 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अशा प्रकारच्या मॅचेस या मैदानात आपण पाहिलेले आहेत. श्रीवर्धनच्या क्रिकेटला एक वेगळीच उंची आहे. श्रीवर्धन म्हणा, मसळा म्हणा, या परिसरातील क्रिकेट 4 आयकॉन्स ज्याला मात्र एक वेगळीच उंची आहे, वेगळी झळाळी आहे आणि बोर्लीमध्ये सगळे चालेत क्रिकेट पाहायला. ओ, यावेळेला आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. वेगवान होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता, बॅटची कडा घेतली आणि एका धावेमध्ये परावर्तित होतोय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. पाठलाग करायचा 63 धावांचा. लक्ष जर पाहिलं तर हळूहळू मोठं होऊ लागलंय, परंतु जसजसे मोठे फटके येतील मात्र ते छोटंही होऊ शकतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. बोर्ली पंचतन या गावाची ओळख मात्र क्रिकेटचा खेळ सुद्धा झालाय, कारण इकडे पर्यटक येतात, इकडे मात्र आजूबाजूच्या गावांमधून देखील बाजार करण्यासाठी देखील ग्रामस्थ येतात. परंतु बोर्लीमध्ये क्रिकेट पाहायला कित्येकांनी म्हणजे जेवढे पर्यटकात आले असतील ना तेवढे क्रिकेटचे चाहते सुद्धा आलेले ते गेली 24 वर्ष, कारण रॉयल फेस्टिवल गेली 24 वर्ष रंगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा सुमित
यावेळेला फटका पॉइंटच्या दिशेने खेळला जातोय, बॉल निघालाय, मार्गस्थ होतोय, पाहूया, परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. सुमित पत्रे यांच्याकडून पहिलं षटक चांगलं टाकलं गेलंय. 63चा पाठलाग 4 ओव्हरमध्ये करायचा आहे आणि सध्या जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 9, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 54 धावांची आवश्यकता. पहा, लक्ष थोडंसं मोठं झालंय जरूर, परंतु त्यासाठी तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. क्रिकेटच्या खेळात अशक्य असं काही आहे का हरी सर? नाही. हरी सर काय म्हणाल ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरची सुरुवात झाली? हॅलो, नक्कीच सर, सुरुवात गोलंदाजी संघाकडून चांगली झाली. सुमित पत्रीने अप्रतिम दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले. किरण पवार तुमच्या समोर खेळतोय, तर नक्कीच मोठी धावसंख्या करणारा हा खेळाडू आहे, त्याचं वर्णन तुम्ही केलंच सुद्धा. पण सुमित पत्रेची दाद द्यावी लागेल. अप्रतिम नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली या पहिल्या षटकात. तरी नक्कीच सारा 11 हरवीत संघ वर्चस्व राहील सर. हे चढ उतार आपल्याला पाहायलाच मिळणार आहेत. कधीही मॅच जर पाहिलं तर हरवीतला जाईल, कधी मेंदडीला जाईल आणि या सगळ्यांची नांदगावला सुद्धा. परंतु पाहूयात काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. 18 चेंडू 54 धावा, म्हणजे 18 मधले 9 बॉल बाहेर मारायचे. म्हणजे षटकाराची भाषा बोलायची झाली तर, कारण या मैदानात षटकार चौकाराची भाषा सुद्धा बोलावी लागते. नक्कीच अफजलबाईंचं पुन्हा एकदा आभारी असेल. सलग दुसऱ्या वर्षी मला संधी मिळाली रॉयल फेस्टिवल समालोचन करण्याची. म्हणजे 22 वर्ष पहिले एवढ्या मोठ्याचा स्पर्धेचा इतिहास असताना 23व्या आणि 24व्या वर्ष संधी मिळाली आणि आता 25व्या वर्षाची आतुरता आताच लागलेली आहे. रौप्य महोत्सवात काय काय करतील रॉयल फेस्टिवल वाले, म्हणजे आता एवढी उत्कंठा लागलेली आहे. नव्यात मॅचच्या दिशेने सचिन काटकर येतात गोलंदाजी करण्यासाठी. माहुल अंबापाडा मुंबई बॉलिंग करण्यासाठी सचिन काटकर समोर किरण पवार. पहिला बॉल पंच आमच्याकडे वळतात, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या दुहेरी अंकात गेली आहे, म्हणजे 10 वर गेली आहे. एक चांगली मॅच सध्याच्या घडीला. सगळ्या क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष या मॅच वर लागलेलं आहे. मोठमोठे खेळाडू दोन्ही बाजूला आहेत, तारे सितारे दोन्ही बाजूला आहेत, दोन्ही गावं सुद्धा बलाढ्य आहेत. मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळाली आहे. किरण यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न तिकडे झाला होता. एक धाव तिकडे मिळेल. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या 11 वर, म्हणजे अजूनही जर पाहिलं 16-52. 16 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. चला, शिखराचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपले काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे, बरोबर आहे शाहिद भाई? शिखरा कॅप्टन या. आसिफ भाई आलेत का? चला, दोन्ही कॅप्टन आलेत, आपण टॉस करून घेणार आहोत. परंतु मॅच ही तेवढीच आता महत्वाची लागली आहे. प्रत्येक बॉल हा महत्वपूर्ण असणार आहे. तो योग्य ठिकाणी टोलवायचा आहे, योग्य प्रकारे खेळायचा आहे. धावांसाठीचा प्रयत्न करायचा आहे, षटकारांसाठीचा प्रयत्न करायचा आहे, चौकारांसाठीचा प्रयत्न करायचा आहे, कारण आजचा दिवस रॉयल फेस्टिवलचा आहे. आक्रमण, बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. या सगळ्या छोट्या मुलांनी सुद्धा प्रभावित केलंय. म्हणजे मी सीमारेषा पार बोलायला लागलो, ते देखील सीमारेषा पार बोलतायत. क्या बात आहे, तुमचे आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि ज्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय राकेश कहर. आणखीन एक बॉल, त्याला उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया तिकडे फिल्डर, आणि जरी एका बॉलवर षटकार आला, दुसऱ्याच बॉलवर सचिन काटकर घेत आहेत विकेट. विकेट आली आणखीन एक, आणि इकडे जर पाहिलं तर म्हणजे विकेट आली आहे पहिली आणि अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. आणि बॉल जर पाहिलं तर 15 बाकी आहेत, बरोबर. शिग्राने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बरबटणे विरुद्ध शिग्रा अशी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही मॅच सगळ्यांचंच लक्ष लागलं आणि बॅटिंगसाठी येत आहेत मिस्टर JPL. अखंड भारतातील मात्र टॉप अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, जिल्हा रायगड, तालुका उरण आणि गाव दिगोडे, विश्वजीत ठाकूर मोठ्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
परंतु सचिन काटकर हे नाव देखील चर्चेत राहील, कारण सचिन यांनी महत्वाची विकेट घेतली आहे. परंतु अशा प्रकारच्या परिस्थितीमधील एक आयडियल खेळाडू म्हणून मात्र विश्वजीत ठाकूर हे नाव घेतलं जातं. आणि विश्वजीत ठाकूर उगाचच बनला नाही, त्याच्या मागे त्याची मेहनत आहे. आणि आज भारतातील अग्रमानांकित खेळाडूंमध्ये नाव का घेतलं जातं, आज विश्वजीत यांना पुन्हा एकदा दाखवावं लागणार आहे. मॅच ऑन आहे. पहिलाच बॉल विश्वजीत ठाकूर यांच्या बॅट मधून जातोय सीमा रेषा पार. मात्र कधी जर पाहिलं तर हरवीत, कधी मेंदडी, नांदगाव अशीच मॅच मात्र या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल. आणि विश्वजीत ठाकूर मैदानात गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवर लांबलचक फटका खेळलेला आहे. सचिन काटकर विकेट घेतली जरूर, परंतु ते सेलिब्रेशन त्यांना जास्त काळ करू दिलं नाही विश्वजीतने. आणि त्यांनी आक्रमण केलं आणि धावसंख्या जर पाहिली तर 23 झाली आहे, म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू जर पाहिलं तर 14 बाकी आहेत. विश्वजीत आणि समोर जर पाहिलं सचिन काटकर. यावेळेला आपण पाहू शकता बॉलचा अंदाज घेतला, सोडून दिला, वाईट बॉल आहे. समीकरण बदलतंय. 14-39. प्रेक्षकांच्या नजरा मॅचवर लागलेल्या आहेत. काहींच्या काळजाचे ठोके धगधग 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 होत असतील, कारण दोन्ही टीमला असं वाटतं की आपलीच टीम जिंकावी, आपलेच खेळाडू जिंकावे. ओहो, व्हाईट बॉल आणि प्लस आणखी एक धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 25 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावर पहा. मॅच मध्ये एक रंगत येताना पाहायला मिळते. चला ठीक आहे, जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. ज्या ठिकाणी मात्र एक महत्वाची मॅच सुरू आहे. सचिन काटकर, विश्वजीत ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय प्रेक्षकांची उत्कंठा वाढली या मॅच साठी. एका बाजूला हरवीत तर दुसऱ्या बाजूला मेंदडी, नांदगाव. आता नांदगावला काही लोक नांदगाव म्हणतात, काही लोक नांदगाव म्हणतात, बरोबर ना. मेंदडीला मात्र काही लोक मेंदरी आणि मेंदडी सुद्धा म्हणतात. परंतु पाहूयात, म्हणजे ही श्रीवर्धनची वैशिष्ट्य आहेत. बोली भाषा सुद्धा खूप छान आहे आणि लोकांना आवडते सुद्धा. यावेळेला मात्र बॉल सोडून दिलाय. काटकर मात्र ट्रॅकवर येताना पाहायला मिळाले. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 37 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि आज तो रंगलाय बोरली पंचतन या गावामध्ये. विश्वजीत लांब 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 लांब, खूप लांब षटकार. याचा नेम नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 23 रन आलेले आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. पहा, आता काही लोकांना वाटत असेल या ठिकाणी हरवीत जिंकावी, काही लोकांना वाटत असेल मेंदडी नांदगाव जिंकावी, परंतु क्रिकेटच्या चाहत्यांना वाटत असेल मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जावी आणि चांगली मॅच व्हावी. आणि प्रेक्षकांना चांगली मॅच पाहिजे असते, चुरस पाहिजे असते. कधी इकडे तर कधी तिकडे अशी जाणारी मॅच आवडत असते प्रेक्षकांना. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी समीकरण बदलत आहे.
हरवीतचे जुने दळवी आलेत मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी. किरण पवार विश्वजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती 32 आणि 2 ओव्हरमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 31. अर्ध्या ओव्हर झाल्यात, अर्ध्या ओव्हर बाकी आहे. अर्ध जवळपास काम अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त झालंय आणि अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी पाहिजे. कोण जिंकणार या मॅचला? जावेद बेरेकर अँड कंपनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जैद नजीर एका बाजूला. तर मॅच मात्र रंगताना पाहायला मिळते. किरण पवार पहा, आपली टीम जिंकावी, आपली टीम स्ट्रॉंग व्हावी म्हणून वर्षभर प्लॅनिंग सुरू असता. कोण आयकॉन घ्यायचा, कोण आयकॉन पाहिजे, कोण बॅट्समन पाहिजे, कोण बॅटर पाहिजे, कोण उजव्या हाताचा पाहिजे, कोण डाव्या हाताचा पाहिजे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. पहिला बॉल किरणच्या बॅटमध्ये प्रॉपर काही आला नाही आणि जिकडे मात्र 1 धाव मिळेल. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पहा, प्रत्येक वेळेला आपण मनाने ठरवतो तसं होत नाही, परंतु इकडे तेच झालंय आणि समीकरण मात्र बदलतंय. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. परंतु ठाकूर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉलमध्ये 2 सिक्स मारलेत विश्वजित यांनी, परंतु पहिलाच बॉल प्रभावित केला जुनेद. मोठ्या फटक्यात नाही परावर्तित होऊन दिला. 11 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता. विश्वजित हो 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 हो, बॉल समोरून कट केलाय. वा, आणि या खेळाडूकडे टर्न आहे. टप्पा पडतो आणि टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होताना पाहिला मिळाला आणि समीकरण मात्र बदलतंय. 10-30 10-30. कोण जिंकणार या मॅचला त्याच्यावरच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. tenniscricket.in वरही प्रेक्षक आलेत. इकडे आपण पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल पुन्हा एकदा. पहा, या बॉलरकडे बॉलिंगची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, त्याचा या ठिकाणी त्यांना फायदा होताना पाहायला मिळाला. परंतु पाहूयात अजूनही जर पाहिलं तर 9-30. हे 3 बॉल खूप निर्णायक असणार आहेत आणि या 3 बॉलवर किती धावा येणार त्यावर मॅचचं गणित अवलंबून असताना पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया काय होईल. विश्वजित ठाकूर, किरण पवार मैदानाच्या आतमध्ये. समोर जर पाहिलं तर जुनेद एका बाजूला, हरवीत एका बाजूला, मेंदडी. मॅच रंगात येताना पाहायला मिळते. प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या मॅचचा. मोठ्या प्रमाणावर रॉयल फेस्टिवल पाहण्यासाठी प्रेक्षकांची मात्र प्रचंड गर्दी. जुनेद, विश्वजित. हो, याही ठिकाणी जर पाहिलं तर हा, चला दोन्ही टीम सहकार्य करा. आयोजन कमिटीच्या देखील सूचना येत आहेत. एक खेळ भावनेने क्रिकेट दाखवा असं आयोजन कमिटी यष्टीरक्षकांना देखील ताकीद देते. मॅच जर पाहिलं तर इकडे आता 8 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. 8 बॉल 30. जुनेद, विश्वजित. मॅच वर फोकस करणं गरजेचं आहे. पाहूया काय होईल. प्रचंड संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. जुनेद आणि विश्वजित. 8-30. यावेळेला मात्र कमी गतीचा बॉल, तो मात्र थोडासा पुढेच राहिला आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जुनेदने मात्र लगातार 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. स्थानिक गोलंदाज हरवीतचा परंतु आज प्रभावित केलंय हरवीच्या या गोलंदाजाने आणि व्हेरिएशन मात्र करताना पाहायला मिळत आहेत. सर्व्याच्या स्पर्धेमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर डॉट बॉल देखील त्यांनी केले होते, परंतु आज जुनेद या नावाची देखील चर्चा होईल. परंतु मॅच संपलेली नाहीये. विश्वजित यांना देखील प्रयत्न करावे लागतील. आणि इकडे आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूर माघारी.
विकेट येताना पाहायला मिळते विश्वजित यांचे. आणि आता बघता बघता मी कौतुक या ठिकाणी जुनेद म्हणजेच बादशाह या नावाने देखील ओळखले जातात, त्यांनी एका धावेचं षटक टाकलेलं आहे जुनेद यांनी. परंतु मॅच कुठे संपली आहे. किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आता मात्र 6 पैकी 5 बॉल मैदानाच्या बाहेर मारावे लागतील आणि कारण 30 धावांची आवश्यकता आहे. मलिक परकार बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. किरण पवार मात्र बॅटिंग साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फहद कलमस्कर ठीक आहे, बरोबर आहे, टाइम बरोबर आहे, कळवले जाते कमिटीकडून. तर पाहूयात काय होईल शेवटच्या ओव्हर मध्ये. किरण पवार बॅटचा दमखम दाखवावा लागणार आहे. आतापर्यंत हरवीतची चांगली कामगिरी आहे, मेंदडीला कमबॅक करावं लागेल या ठिकाणी. शेवटची ओव्हर किरण पवार. यावेळेला पॉइंटला खेळला किरण यांनी हा बॉल आणि सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय 4 धावा. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 5 बॉल मध्ये 26. 5 बॉल 26, 5 गेंदे 26 रन. बॉलिंग साठी जर पाहिलं तर मलिक परकार, समोर जर पाहिलं तर किरण पवार. 5 बॉल 26 धावा. मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, रॉयल फेस्टिवल आहे आणि या रॉयल फेस्टिवलला जिंकण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, प्रत्येक संघ मालक प्रयत्न करत असतो. हरवीत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. ओहो, इकडे आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅच जवळपास सुनिश्चित होताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. किरण पवार खूप चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी जुनेदने विशेष म्हणजे या अगोदरच्या ओव्हरमध्ये केली आणि आता मलिक आहेत. परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. काही चमत्कार होईल का. मॅच जर पाहिली तर सारा 11 हरवीतच्या बाजूने जवळपास गेली आहे. तर धावेत मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी मात्र हरवीत मॅचच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. पाहूया हरवीत मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. यावेळेला मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. अगदी मात्र आता या ठिकाणी हरवीत संघ विजयाच्या उंबरठ्यावर येताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांनी मात्र या मॅचवर पकड मिळवली होती. राकेश कारचं मध्यंतरी एक षटक कमी धावांचं आलं. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरपासून थोडासा दबाव निर्माण करायला सुरुवात केली. सुमित पत्रीच्या पहिल्या ओव्हरपासून आणि हळूहळू मात्र हरवीत मॅचच्या दिशेने येताना पाहायला मिळते. सारा 11 हरवीत. जावेद बेरेकर. प्रेक्षकांची गर्दी पहा. थोड्या वेळानंतर परिस्थिती असेल पाय ठेवायला देखील जागा नसताना इकडे या ठिकाणी आगमन होत आहे मोहम्मद मेमन साहेबांचं, म्हणजे आमचे अफजल भाई यांचे पिताश्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मद मेमन सर, आपलं देखील हार्दिक असं स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेला मात्र चांगला फटका येताना पाहायला मिळाला. फहद यांनी मात्र या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावा. हरवीत मॅचच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते आणि इकडे पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला आहे आणि या मॅचला सारा 11 हरवीत संघाने मात्र जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन. तर युनायटेड खलिक नांदगाव मेंदडी संघाला पुढच्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा.
प्रेक्षकांना कुणाला दिला पाहिजे? कुणाला? जुनेदलाच देऊयात मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी केवळ एका धावेचं षटक टाकलेलं आहे. जुनेद मॅन ऑफ द मॅच.